नाशिक रोड येथे सायंकाळी 6च्या सुमारास प्रमोद वाघ सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पवार आणि त्यांच्या साथीदारांनी प्रमोद वाघ यांना अडवलं. जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या हल्ल्यामध्ये प्रमोद रामदास वाघ वय वर्ष 38 यांचा मृत्यू झालाय. प्रमोद वाघ नामक तरुणाची दिवसाढवळ्या हत्येचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सिन्नर फाटा परिसरामध्ये यश टायर दुकान असून तेथे ही घटना घडली आहे. सायंकाळी 6च्या सुमारास प्रमोद वाघ सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पगार आणि त्यांच्या साथीदारांनी प्रमोद वाघ यांना अडवलं. जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरामध्ये प्रमोद वाघ नामक तरुणाची दिवसाढवळ्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. तर पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्रकार समोर येतोय.